तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. पहिला दिवस आपण बघितला ब्लेसिंग स्टार उंबरपाडा हा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. दुसरा दिवस आपण बघितला कालच्या दिवसामध्ये आई एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा हा संघ क्वालिफाय झाला आहे आणि आजच्या दिवसामध्ये आपण ही शेवटची लढत पाहतोय. 4 षटकाचा हा सामना आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहन. इथे आपण पाहतो या पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद होतोय. सचिन कवळे याची खेळी इथे संपुष्टात येताना दिसत आहे. पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद. ढिसाई नव्याने बॅटर राकेश येतोय. राकेश गोवारी संघाचा संघनायक आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट इथे मिळवलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पाहुण्यांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक यूट्यूबवरती उशिराने जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आपण पाहतोय. इथे कट करण्याचा प्रयत्न बॅट बॉल संपर्क होत नाही आहे. आणखीन एक ते थरार चेंडू ते हाताला गेलाय. डॉट बॉलने इथे सुरुवात राकेश करताना दिसतोय. पहिला चेंडू हा डॉट खेळलाय. निर्धाव चेंडू येताना दिसतोय. पहिल्या बॉलवरती विकेट. दुसरा चेंडू डॉट. रोहन याला आपण पाहतोय. रोहन कलांगडा पहिलं षटक हाताळताना अवलेच आपण पाहतो. या फाईक फाय चेंडूच्या हाताळली आहे. इथे देखील एक डॉट बॉल येताना दिसतोय. काय जबरदस्त सुरुवात इथे करताना दिसतोय साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा हा संघ. मागच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं की क्वालिफाय करत असताना त्यानं पराभव स्वीकारावा लागला होता आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा सामना खेळताना दिसतोय साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा हा संघ. आणि सुरुवात याच्या दिवसामध्ये खूप चांगली झालेली आहे. इथे आपण पाहतो या शहराचा वेध घेणारा चेंडू अपील झाली होती. पंचांनी अपील ही फेटाळून लावलेली आहे आणि आपण पाहतो या लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव इथे येताना दिसेल. आता या एका धावेने आपण पाहतो या धावफलकाला इथे आता सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. एक धाव धावफलकावरती लागली जाते. ते आपण पाहतो या इनफिल्डच्या वरून हा फटका देखील जातोय. शतरक्षक थर्ट्या सर्कलमध्ये होता. त्याचा फायदा इथे उचलला जातोय. चेंडू सरळ 4 धावन करता निघून गेलाय. जबरदस्त फटका आदित्यच्या बॅटमधून. इथे आपण पाहतो या कट करण्याचा प्रयत्न यशरक्षकाकडनं थोडीशी चूक झाली आणि एक धाव घेण्याची संधी इथे मिळाली. बाईच्या स्वरूपात एक धाव ही धावफलकावरती नोंदवली जाते. धावसंख्या आता आपण पाहतो या 6 या आकड्यावरती. पहिलं षटक संपलंय. पॉवर प्लेचं हे षटक 6 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. कल्पेश बसवा देतोय.
इथे पण पाहतो या शफल खेळण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती आदित्य याचा एक धाव कंप्लीट झालाय. ज्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण मात्र फेकी खराब झाली आणि आपण पाहतो या 2 धावा घेण्याची संधी मिळाली तिकडे. या 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावे धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. आता पाहतो या प्रेक्षकांच्या लूट गर्दी या मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतंय. इथे आपण पाहतो या पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. पण त्यांनी सांगितलं की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक एक्स्ट्रा रन इथे आता खर्च केली जाते. या एक्स्ट्रा रनने धावसंख्या आता आपण पाहतो या 9 या आकड्यावरती. शफल होऊन चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळला गेला. एक धाव कंप्लीट केली जात आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आदित्यकडं मात्र फक्त एक सिंगल धाव इथे येताना दिसते आपल्याला. राकेश आपण पाहतोय पुढे सरसोना फटका केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ मध्ये. एक धाव कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल. एका सिंगल धाव्याने धावसंख्या आता 11 या आकड्यावरती. सिंगल डबलने आपण पाहतोय हा स्कोर कार्ड पुढे सरसावताना दिसतोय. गावदेवी स्पोर्ट्स कामन हा संघ. सचिन लवकर बाद झालाय. कल्पेश याचा हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर आता गेलाय. पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक एक्स्ट्रा रन देखील इथे खर्च केली जाते. धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. या षटकातील बॉल टाकून झाले 3. इथे आपण पाहतो या पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न पुढे सरसावला गेला होता. इथे बॅटर आदित्य बरफ. इथे बघा संधी निर्माण झाली होती. धावचीतची मात्र सुखरूप या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. पण सर रिव्ह्यू घेतलाय का? कशासाठी रिव्ह्यू घेतलाय? बिमरसाठी का? रनआउटसाठी? यस, थँक्यू. नॉट आउट असेल, नॉट आउट. धावसंख्या आपण पाहतो या 14 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. ते आपण पाहतो या चेंडूला आता स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण झाले आणि बॉलिंग देखील खूप चांगली झालेली आहे या षटकामध्ये कल्पेश बसवते याची. पुन्हा एक सिंगल धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. बघा या प्रकारे शॉर्ट रनअप आहे कल्पेश बसवत याचं. चांगली बॉलिंग करतोय. अचूक टप्प्यावरती बॉल हाताळले जात आहेत. इथे पूल करण्याचा प्रयत्न. पूल पॉवरफुल झालेला नाही आहे. अविनाश किनी याने चांगला झेल तिकडे पकडलाय आणि आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय तो म्हणजे राकेश गोवारी.
पोलीस मध्ये पण पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय आणि अविनाश आलाय तिकडे. अविनाश आणि हा झैल इथे पकडलाय. बघा चांगली कामगिरी अविनाश किणीची राहिलेली आहे. मागच्या मॅचमध्ये तो सामनावीर देखील राहिला 34. ढिसे आता नव्याने बॅटर चेतन येतोय. चेतन बरफ नाव स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण. तन्मय गोवारी याला अविनाश किणी आपल्या षटकातील दुसरा शेवटी घेऊन जाईल. धावसंख्या पण पाहतो या 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. कमी गतीचा हा चेंडू इथे हाताला गेलाय. इथे आपण पाहतो ही ओळख आहे अविनाश किणी याची. कमी गतीचे चेंडू टाकतोय, स्पिन देखील होतोय, चेंडू स्विंग होतोय, वळण घेणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ते आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट झालाय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे पलून पूर्ण झाली. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 रन्स, 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अविनाश किणी याला आपण पाहतोय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू देखील खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 2 धावा घेण्याची संधी इथे नक्कीच प्राप्त झाले. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल. फेकी झालाय तोपर्यंत आपण पाहतोय तिसरी धाव कंप्लीट होईल का. तर फलंदाज इथे बाद होतोय, तो म्हणजे चेतन गोवारी. फलंदाज बाद. थँक्यू ढिसे. इथे आपण पाहतो या विकेटची लाईन लागलेली आहे. जास्त काही करू शकत नाही आहेत फलंदाज गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाचे. पाहतो या स्लोअर 1 टाकले जात आहेत चेंडू. ज्या प्रकारे आपण पाहतो या मागे जर आपण बघितलं तर डिक्लरेशन झोन आहे. नक्कीच त्याचा फायदा होताना दिसतो या अविनाश किणी याला. कारण त्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होत नाही आहे. कारण तिकडे जरी चेंडू जरी गेला तरी सिंगल किंवा डबल धाव मिळू शकते. आणि एक चांगली रणनीती इथे अविनाश किणी याची आपल्याला पाहायला मिळते. इथे आता बघा पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न. ते बघा आणखी एक चांगलं चेंडू. अविनाशाला देखील माहिती आहे की बॅटर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करेल. कारण मागे पाहतो फक्त सिंगल डबलच धावा मिळू शकत आहेत. आणि तेच कारण पाहतोय चांगली बॉलिंग इथे होताना दिसते. फोर्स करण्याचा प्रयत्न, स्टॅमिंग झालाय. कल्पेश तिकडे पोहोचेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी असणार आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, फेकी येई तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या 21 या आकड्यावरती षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 21 धावा.
शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दिनेश येतोय. दिनेश तांबडी. दिवेश. इथे पाहतो आपण ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू ठेवला. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड असेल, वाईट बॉल. इथे वाईट चेंडूने सुरुवात केली. दिवेश तांबडी आणि अतिश बरफ आणि तन्मय गोवारी अशी जोडी आपण आता खेळपट्टीवरती पाहतोय. स्ट्राईकवरती सध्या तरी आपण पाहतोय अतिश बरफ याला. पुढे सचवून हा फटका केला. शतरक्षक आहे तिकडे. जजमेंट खूप चांगला आहे. चांगला झेल तिकडे गॅदर केलाय. चांगला झेल पकडलाय. फलंदाज होते बाद. नाच ग मांगली दोघा नाचू ग, नाच ग मांगली दोघा नाचू. मंगल्याचं फार बेस वाजव न ते वाजव ना. कोणचा ग मंगले? काले कोंबडीचा पिला. थँक्यू डीजे. नव्याने बॅटर आता गुरु येतोय. गुरु हाडाल. तेव्हा तो या गुरु आलाय आणि गुरु आणि आल्या एक मोठा फटका खेचलेला आहे बघा. बेस्ट फिनिशर म्हणून ओळखलं जातं गुरु याला. आलाय आणि गुरु आता सुरू झालाय. षटकार ठोकलाय. थँक्यू डीजे. गुरु आल्या एक मोठा फटका खेळताना दिसतोय. आता प्रेक्षक म्हणत असतील गुरु अब हो जा सुरू, कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. धाव्यांची आवश्यकता आहे गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाला. या षटकाराने धावसंख्या आता 28 या आकड्यावर 28. ते आपण पाहतो या कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका केला गेलाय. काय जबरदस्त फटका ते आपल्याला पाहायला मिळालाय. धीरज तिकडे आलेत. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी इथे प्राप्त झाली आणि आपण पाहतो या 30 धावा आता धावफलकावरती लागल्या जात आहेत. गुरु याला 7व्या क्रमांकावरती पाठवलेला. गुरु नेहमीच फिनिशरची भूमिका ही पार पाडत असतो आणि तेच कारण त्याला आता फिनिश करण्यासाठी इथे मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं आहे. त्यामुळेच पाहतो आपण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटर बॉल संपर्क नाही आहे बघा. गुरु हा फक्त मोठे फटके खेळत असतो. सिंगल डबलवरती जास्त भर देत नसतो. हानामारी हा त्याचा खेळ आहे आणि आपण पाहतो या सज्ज आहे सध्या तरी खेळण्यासाठी. इथे आपण पाहतो पुन्हा एकदा जोराने बॅट फिरली होती मात्र बॅटच्या टोनवरती चेंडू लागला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. रोहन आलेत तिकडे. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावाने धावसंख्या आता 32 या आकड्यावरती 32. षटकातील षटकातील बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या आपण पाहतोय 32 या आकड्यावरती. ते आपण पाहतो या मिस्टामिंग झालाय. शतरक्षक पोहोचलाय तिकडे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय मात्र 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. या 2 धावा आल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या 34-35 धावांचं लक्ष हे इथे ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 35 धावा बनवायच्यात. मागच्या मॅचमध्ये आपण पाहतोय 18 बॉलमध्ये 35 धावा बनवायच्या होत्या. त्या धावा त्यांनी बनवल्यात. आता 24 बॉलमध्ये 35 धावा बनवायच्यात. पाहूया त्या बनवतील की नाही, कारण कामन संघाकडे बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. देऊया डीजेला संधी. ऐकूया सुमधुर संगीत. वाजवाय घसरला हा. बेस करून वाजवना सगळ्याला नाचवना. बेस करून वाजवना सगळ्याला नाचवना.
बिंग तू बिंग तू बिंग तू तू बिंग तुम तू तू बिंग तुम तू दोन्ही हाती वाजवसा आखा मांडव गाजवसा दोन्ही हाती वाजवसा आखा मांडव गाजवसा अजून कायदा कराय टाइम लागल ताव नाचाय चालू ठेवा रुबी बेचके दोघी तिघी बेचके रुबी बेचके दोघी तिघी बेचके मालनेत हेसकत अशा कशा हेसकत थँक्यू डीजे. धन्यवाद. आपण डीजे ऐकतोय तो म्हणजे चेतन पांडे. चेतन पांडे यांचा आपण डीजे ऐकतोय आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे देखील केला जाणार आहे. बघा एक मेगा सत्कार इथे केला जाणार आहे चेतन पांडे यांचा. डीजे म्हटलं तर चेतन पांडे, गोखिवऱ्याचा चेतन पांडे. बघा हे आपले डीजे वादक गोखिवऱ्याचे चेतन पांडे यांचा आपण डीजे ऐकतोय. खूप सुंदर साऊंड सिस्टम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरवला गेला आहे आणि हा त्यांचा एक मेगा सत्कार इथे केला जातोय. एक सन्मान चिन्ह, एक पुष्पगुच्छ देऊन त्याने त्या सन्मानित केलं गेलं आहे. लगेच जातो आपण मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे, अविनाश किणी आणि रोहन कलांगडा. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज चेतन परब. 35 धावांचं टार्गेट आहे. 35 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 24 बॉलमध्ये 35 धावा. चेतन थोडासा वॉर्मअप करताना दिसतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, त्यानंतर 30 सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट आपण पाहतोय. त्यानंतर लॉंग ऑन, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून, काय जबरदस्त फटका. 1 बॉम्ब्स, 2 बॉम्ब्स, 3 बॉम्ब्स आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. पहिल्या बॉलवरती खणखणीत चौकार, 4 धावा. ते पाहतो या व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच तेवा जाधव यांच्याकडनं. धावसंख्या पण पाहतो या 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील एकच बॉल टाकून झालाय. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. ते चौकार आणि सुरुवात इथे केलेली आहे. यामध्ये आपण पाहतोय फुलचा फटका पाहायला मिळतोय. गॅप शोधण्यात इथे देखील यशस्वी ठरतोय. चेंडू सरळ निघून जातोय. स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता अविनाश किनीच्या बॅट मधून निघालाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. आपण पाहतोय रवींद्रजी काटे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तसेच मित्रमंडळ सौजन्य विलास सावंत यांच्याकडे अध्यक्ष आहेत सौजन्य. आपण पाहतोय आई गावदेवी मित्रमंडळ सौजन्य विलास सावंत विलास दादा सावंत यांचं आगमन झालेलं आहे.
त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती या आणि स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चेंडू आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता. पाहुण्यांच्या स्वागतासाठी हा चेंडू मित्रपणे पाठवला होता. तिकडे अविनाश आणि पाहुण्यांचं देखील आगमन झालंय. विलाजी सावंत दादांचं आगमन झालंय. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आई गावदेवी मित्रमंडळ सौजन्य आपण पाहतोय विलाजी सावंत त्यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. बॅटचा हलकासा इश लागलाय. चेंडू जातो या गली क्षेत्रामध्ये. एक धाव घेण्याची संधी मिळेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 14 या आकड्यावरती. 14 रन्स 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॉल टाकून झाले त्या षटकातील 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 35 धावांचं लक्ष हे त्यांच्या समोर आहे आणि सुरुवात खूप चांगली झालेली आहे. इथे आपण बघतोय पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून फटका केलाय. रोहन याने शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूला तिकडे स्टॉप केलं गेलंय. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्यात. 2 धावा पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. 16 रन्स 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा ज्या प्रकारे इथे 35 धावा रोखायच्या आहेत. ते चांगली बॉलिंग करावी लागेल. विकेट्स घ्याव्या लागतील. डॉट बॉल टाकावे लागतील तरच या सामन्यावरती आपली पकड मजबूत करू शकतो गावदेवी कामन हा संघ. इथे आता पाहतोय ऑन साईडला फटका केला. पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न. तिकडे थोडेसे स्लिप झाले शतरक्षक. बघा पुन्हा एकदा स्लिप झाले आणि चेंडू सरळ निघून गेला बाउंड लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता हा येतोय खणखणीत चौकार. चौकाराने सुरुवात झाली. चौकाराने ओव्हरची समाप्ती झाली. धावसंख्या झालेली आहे 20 धावा आणि त्या मॅच जिंकण्याकरता 15 धावेंची आवश्यकता असणार आहे. 18 बॉल 15 धावा. थँक्यू डीजे. चला आपण जातो या पाहुण्यांचा आदर सत्कार करतोय लगेच. विलास दादा सावंत आपण पाहतोय. गावदेवी मित्रमंडळ सौजन्य आपण पाहतोय. चेतन पांडे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. आपण पाहतोय गावदेवी मित्रमंडळ गोखिवरे विलाजी सावंत आणि त्यांचा हा एक मेगा सत्कार इथे केला जातोय चेतन पांडे यांच्या शुभ हस्ते. बघा मायेची उपदेणारी शॉल. त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. पाहुण्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय की आपण वेळात वेळ काढून इथे आलात. या स्पर्धेला भेट दिलीत. खूप खूप धन्यवाद. चला जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच देखील रंगतदार स्थितीमध्ये येताना दिसतोय आपल्याला. 18 बॉलमध्ये 15 धावेंची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतो या कव्हर पॉईंटमध्ये हा चेंडू ते खेळून काढला. चांगलं शतरक्षण. फेकी देखील तेवढी सुरेख झाली होती. मात्र खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळते. एक सिंगल धाव. धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. यावेळेस पाहतोय रोहनच्या बॅट मधून धमाका. चेंडू सरळ निघून जातोय बॉडी लाईनच्या बाहेर. प्रेक्षकांच्या भेटीला प्रेक्षक बसलेत. त्यांच्या भेटीसाठी हा चेंडू पाठवला होता. षटकार 6 धावा. या षटकाराने धावसंख्या आता 27 या आकडावरती. 27. त्या पाहतो या चेंडू थोडासा पुढे ठेवला होता. मागे ठेवला होता मित्र म्हणेन. बॅट्समन पासून मागे ठेवला आणि हा चेंडू निर्धाव येताना दिसतोय. आता मॅच जिंकण्याकरता इथे आता ऑप्शन नाही आहेत. डॉट बॉल आणि विकेट्स हे नक्कीच घ्यावं लागतील गावदेवी स्पोर्ट्सचा कामन या संघाला. आपण पाहतो या अडचणीमध्ये सापडलाय. त्याचं कारण ज्या प्रकारे अविनाश आणि रोहन याने फलंदाजी केलेली आहे. जबरदस्त कामगिरी. अजून मॅच जिंकण्याकरता 7 धावेंची आवश्यकता आहे. ते बघा शफलून फटका केलाय. शतरक्षक आहे तिकडे. बघा विकेटची आवश्यकता होती. ती विकेट मिळालाय. अविनाश खिनियाची फलंदाज बाद. चला आपण लगेच आदर सत्काराकडे वळतो. यस थँक्यू डीजे. इथे आदर सत्कार हा केला जाईल. आपले मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा आपण आदर सत्कार करतोय.
सन्माननीय किशोरजी किरकिरे साहेबांचा इथे आदर सत्कार केला जाईल. तर मी विनंती करतोय किशोरजी किरकिरे साहेबांना आपण हा आदर सत्कार स्वीकारावा. चेतनजी पांडे यांना विनंती करतोय. सूरज राठोड यांच्या शुभ हस्ते आपण पावतोय हा आदर सत्कार केला जातोय. चेतनजी पांडे यांना देखील विनंती, आपण देखील जॉईंट व्हायचं आहे. गायची उबदाणारी शॉल, त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आपण पाहतोय देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. काही क्षणचित्र देखील टिपले जात आहेत कॅमेऱ्यामध्ये, काही हे क्षणचित्र टिपले जात आहेत. चला मॅचच्या दिशेने चेंडू सरळला. आता आपण पाहतो या मिड विकेट क्षेत्रामध्ये टोलावला गेलाय. 6 धावांसाठी हा चेंडू पाठवला गेलाय. हाय तो या षटकार, या षटकाराने स्कोर लेवल झालाय. स्कोर इज लेवल. आता मॅच जिंकण्याकरता 1 धावेची आवश्यकता आहे. चेंडू बाकी असतील 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या असतील त्या म्हणजे 1. मागची स्पर्धा आपण बघितली तर थोडेसे अपयशी ठरले होते. साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये सफल ठरताना दिसत आहेत. 12 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 1 धाव. आतिश बरफ येतोय. बघा प्रेक्षक थोडेसे निराश झालेत कारण ज्या प्रकारे सामना इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे, एकतर्फा सामना इथे प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. आपण पाहतोय या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपण 12 संघ पाहणार आहोत इन ॲक्शन या मैदानावरती आणि उद्याच्या दिवसामध्ये फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे विजयी धाव ही कंप्लीट झालेली आहे. अशा प्रकारे हा सामना इथे साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा या संघाने इथे जिंकलेला आहे आणि सुपर 4मध्ये ते क्वालिफाय झालेत. अभिनंदन अभिनंदन साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा. तर हार्ड लक आई गावदेवी स्पोर्ट्स कामन. बघा प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते की आज फायनल पाहायला मिळेल, मात्र फायनल उद्याला आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपण फायनल डे पाहणार आहोत. फायनल डे हा उद्याला असणार आहे. आपण जातो लगेच मॅन ऑफ द मॅचसाठी. मॅन ऑफ द मॅच ज्याने खूप चांगली कामगिरी केली रोहन कलांगडा, ज्याने